पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारीवर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नकार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संविधानिक न्यायाची मागणी। प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित अरुण कांबळे यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील उमेदवारांच्या उमेदवारीवर आक्षेप दाखल करण्यात आला होता। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप न स्वीकारल्याने ठाकरे गटात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आक्षेपावर योग्य विचार न करता तो फेटाळण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायद्याचे पालन होणे आवश्यक असताना आक्षेप न स्वीकारल्याने लोकशाही मूल्यांना धक्का बसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात संविधानिक न्याय मिळावा तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाची पुनर्तपासणी करण्यात यावी अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून पुढील कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता वर्तवली। नमस्कार। आजची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती उमेदवारांची नामनिर्देशन झालेल्याची छाननी ही करण्याची प्रक्रिया आहे। त्याप्रमाणे सकाळची प्रक्रिया ही 31 डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून चालू होणार होती। त्याप्रमाणे जी काय नामनिर्देशन आहे त्याप्रमाणे शपथपत्र जी उमेदवारांनी दाखल केली होती ती नोटीस बोर्डाला लावलेली आहे, पण ती नोटीस बोर्डाला लावली देखील चुकीच्या पद्धतीने गेलेली आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4 उमेदवारांचे अर्ज, 4 मध्ये 6 अर्ज असे सगळे मिक्स आणि शफल केलेले अर्ज आहेत। त्याप्रमाणे प्रत्येकाचे नाव पुकारलेले असताना आम्ही जर तिथं गेलो होतो, ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं तर मॅडमांनी स्पष्ट सांगितले की तुमचं ऑब्जेक्शन आता घेता येणार नाही कारण आम्ही अवैध आणि अवैध ठरलेलं आहे। आम्ही लेखी अर्ज दिला असता ते देखील त्यांनी घेतलेलं नाही आहे। त्याप्रमाणे आत्ता देखील वर गेलो असता छाननीची प्रक्रिया जी काय उरलेले ऑब्जेक्शन असतील ते 3 वाजता घेणार असं सांगितल्याप्रमाणे तिने आत्ता पण आम्हाला सांगितलं की 3 वाजता नसून 4च्या नंतर देखील आहे। 4च्या नंतर विचारले असं कधी आहे किंवा काय आहे हे काही सांगितलेलं नाही आहे। सध्याच्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी आले असतात, त्यांच्यासमोर आमचा ऑब्जेक्शनचा मुद्दा मांडला असता त्यांनी देखील पूर्वावरीची उत्तरे दिली आहेत की आम्हाला काही अधिकार नाही, आम्हाला पॉवर नाही आहेत, आम्ही काही करू शकत नाही, सर्व अधिकार रिटर्निंग ऑफिसर यांनाच आहेत। रिटर्निंग ऑफिसरना समक्ष सांगितले असतात की मुख्य निवडणूक अधिकारी समोर सांगितलं असतं मॅडम आमचं ऑब्जेक्शन आहे कारण एक फॉर्म 32 पानाचा आहे, 32 पानाचा अर्ज प्रत्येकाचा निवडून चाळून जर प्रत्येकाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकाचा अर्ज भरायला हा वेळ लागतो। त्याप्रमाणे सांगितलं असतं त्यांनी आमच्याकडे काही आता अधिकार होईल आम्ही काही करू शकणार नाही अशी पूर्ववरीची उत्तरे दिली आहेत। मी सुमित अरुण कांबळे, प्रभाग क्रमांक 4 चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार। आज छाननी प्रक्रियेला मी दिलेल्या वेळेप्रमाणे हजर राहिलो। प्रभाग क्रमांक 4ची आमची छाननी प्रक्रिया सुरू असताना आम्ही आरू मॅडमच्या टेबलला गेलो की आम्ही ऑब्जेक्शन कधी भरायचं आहे, अर्ज कधी द्यायचा ऑब्जेक्शनला, तर आम्ही बोलून झाले आणि आमचं आता ऑब्जेक्शन नाही आहे तर काय घेऊ शकत नाही, कोणच ऑब्जेक्शन आता घेऊ शकत नाही असं आम्हाला उत्तर मिळाली। पण आपण कुठल्याही आता उमेदवारावर समोरच्या ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांचं कागदपत्र तपासणे गरजेचं आहे। की कागदपत्र सुस्थितीत नव्हती, सगळ्या प्रभागाचं मिक्स प्रभागनिहाय याद्या उमेदवारांच्या वार्ता फलकावर लावलेल्या नव्हत्या। मला ते CCTV फुटेजची पण मी मागणी करणार आहे की दीड वाजता मी अर्ज देऊन बाहेर पडलो, पण 2:30 वाजता मी आत आलो महापालिकेत तर सगळे उमेदवारांचे जे काय बंच आहेत लावलेले वार्ता फलकावर ते सुस्थितीत कसे काय आले अचानकच, आणि आम्हाला का असं उत्तर दिलं 1:30 वाजता। मी ज्या वेळेला प्रभाग क्रमांक 4 छाननी संपली असं म्हणत होते त्यावेळेला मी तिथं टेबलला गेलो आहे आरो मॅडमच्या आपल्या, त्यावेळेला ऑनलाईन सगळ्या कॅमेरे सुरू आहेत, त्याची पण फुटेजची मी मागणी करणार आहे। माझी जी मागणी आहे ती रास्त आहे। मी काही वेग बोलतोय, कुणाच्या विरुद्ध बोलतोय अशातला भाग नाही आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की जे काय कायद्यानं आहे ते प्रक्रियेप्रमाणे होऊ दे, कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे। आमचा जो हक्क आहे एखाद्यावर आक्षेप घ्यायच्या छाननी दिवशी तो आमचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ नका। सगळ्यांनी संविधानाचं पालन केलं पाहिजे। बोला की। भारतीय जनता पक्षानं आम्हाला तिकीट दिलं नाही कारण ते सध्या त्यांच्याकडं इनकमिंगचा आणि त्यांचा क्रायटेरिया काय माहीत नाही।
कुणाला फेवर करायचं, कुणाला अनफेवर करायचं, हा सगळा भाग होता. त्यामध्ये त्यांची कमिटी होती. वेळोवेळी आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आज 10 बूथ होते. 10 बूथमध्ये माझ्याकडे जेवढी बूथ होती त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना भारतीय जनता पक्षाला विधानसभेत लीड दिलं होतं. आणि इतकं असतानासुद्धा जर आम्हाला तुम्ही नकारात नव्हता, आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे आमचे टास्क आहेत, सगळे टास्क पूर्ण केले. त्यानंतर विधानसभेला प्रामाणिक राहिलो, खासदारकीला प्रामाणिक राहिलो आणि जो उमेदवार देईल त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहिलो. आणि पुन्हा ज्यावेळेला आमची वेळ आली त्यावेळेला ज्याने विधानसभेला वेगळ्या पद्धतीनं काम केलं, ज्याने लोकसभेला वेगळ्या पद्धतीनं काम केलं, त्या पक्षातील लोकांना घेऊन भारतीय जनता पक्षानं आमच्या भागातच नाही वेगवेगळ्या भागात हीच परिस्थिती आहे. त्यामुळं असं जर होत असेल तर आम्ही ज्या कारणानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं पक्ष म्हणून गेलो होतो, तो विषय इथं तत्त्वाचा जो विषय होता तो कुठे गेला असं आम्हाला म्हणणं होतं की लोकांना संधी द्या, जे खरोखरच एकनिष्ठ आहेत त्यांना संधी द्या. ते न देता पुन्हा पुन्हा तेच चेहरे देऊन आपल्या भागाचा कसा विकास होणार. आणि हे फार घातक असतं. संघटना ही मोठी होत असते ते एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावर. ही नाराजी त्यामुळं आली आणि त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मार्ग अवलंबला. एका कर्तृत्वान माणसाच्या हाताखाली काम करणं आम्ही पसंत केलं. पत्ता कट करण्याचा कट रचला हे त्यांनाच माहीत असेल. कारण ऐन वेळेला आम्हाला सांगत येईल तुम्ही काम करत राहा, पक्ष काम करणाऱ्या माणसाला संधी देत आहे. आम्ही 90% समाजकारण केलं आणि शेवटच्या क्षणाला 10% यांच्याकडे जाणे, यांच्याकडे सांगणे, जे आपल्याला आपल्या स्वामीनिष्ठेला स्वाभिमानाला पटत नाही अशा गोष्टी कराव्या लागल्या की आम्हाला तिकीट द्या, आम्ही एवढं काम केले, वारंवार सांगायला लागलं. परंतु ते त्यांच्या त्यावेळेसुद्धा त्यांच्याकडनं मला असा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. फक्त होय करणार नक्की आहे, तुम्ही सर्वे येऊ दे अशी टोलवाटोलवीची उत्तरं देण्यात आली. आम्ही काही काळ त्यांची वाट बघली, शेवट पण वाट बघितली. परंतु एकही फोन ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं त्यांचा आलेला नाही. त्यामुळं आम्हाला शेवटी आमचा पर्याय निवडणं गरजेचं होतं आणि हा सक्षम पर्याय मला मिळाला. माननीय मुनगंटीवार सर असतील, बजरंगभाऊ पाटील असतील, चांडाळ साहेब असतील, यांनी मला पटवून दिलं की पक्षाची कामं कशी आहेत, धोरणं कशी आहेत आणि तुम्ही थांबू नका, तुम्ही आमच्या पक्षातनं निवडणूक लढवा. आणि त्यासाठी सुद्धा मी त्यांच्याकडे मग मागणी केली आणि त्या मागणीचा मान राखून त्यांनी मला खऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला. त्यामुळं यापुढे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्यामार्फत आपण प्रभाग क्रमांक 2चा कायापालट करू शकतो आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की आपण यावेळेला मला निवडून द्यावं आणि आमचं पॅनल शिंदे गटाचं त्यांना बहुमताने निवडून देऊन आपले महापालिकेत भगवा झेंडा लावायचा हा ध्येय मांडून आपण सर्वजण कामाला लागूया आणि मला आपल्या या धनुष्यबाण चिन्हावर निवडून द्या. ही विनंती.